येथे नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा पराभव झालाय। अपक्ष गीते यांचा यामध्ये विजय झालेला आहे। महायुती धर्माचं पालन का केलं नाही असं शिंदेंकडून थेट नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतं। शिंदेंनी सामंतांकडून नाशिकबद्दलची सगळी माहिती मागवलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आपला विश्वासघात केला असं नरेंद्र दराडे यांनी म्हटलेलं आहे। महायुतीवर आरोप करणं अयोग्य, आमच्या रक्तातही तसं नाही असं प्रत्युत्तर यावर गिरीश महाजन यांनी दिले। तर नाशिकमध्ये शिंदे सेनेचा केसानं गळा कापला गेला असं कुणाल दराडे यांनी म्हटलेलं आहे। वडील नरेंद्र दराडे यांच्या पराभवानंतर कुणाल यांनी महायुतीवर आरोप केले आहेत। विश्वासघात झाला, किशोर दराडे यांनी महायुतीवर आरोप केला आहे। माझा बाप काढला आणि म्हणून तर फॉर्म कायम ठेवला असं उत्तर यावर गोकुळ गीते यांनी दिले। घरामध्येच घरात राहूनच घरातल्या व्यक्तीवर वार झालेला आहे। शिवसेना पक्षाचा केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे। आपण आकडेवारी जर बघितली आणि आकडेवारीहून हे लक्षात आलं का त्या ठिकाणी मित्र पक्षाकडनं 100% विश्वासघात झालेला आहे आणि हा दराडे परिवाराचा विश्वासघात नसून हा शिवसेना पक्षाचा विश्वासघात या ठिकाणी करण्यात आलेला मी एवढंच सांगेन। आता जे महायुती म्हणून बरोबर होते ते शेवटपर्यंत बरोबर राहिलेले नाहीये। सगळ्यांवर माझा आक्षेप आहे, सगळ्यांवर आक्षेप आहे। दिसतंय ना, मताची संख्या जर बघितली तर भाजपाचे 200 मतं आहे, शिंदे गटाचे 170 मतं आहे, राष्ट्रवादीचे 105 मतं आहे। यांची टोटल जर केली तर 475 मतं होत्या। कोणी मदत केली? सर्वांनीच मदत केली ना, सगळ्यांनीच मदत केली, सगळ्यांनीच मदत केली ना। सगळ्यात महत्वाची 200 मतं बीजेपीकडे होते, 170 मतं सेनेकडे होते आणि 105 मतं राष्ट्रवादीकडे होते। मताची संख्या जर सगळे प्रामाणिक राहिले असतात तर समोरच्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं असतं। आमचा सातत्याने विश्वासघात केले, आमची समजूत काढण्यात आली। सरळ आम्ही म्हणत होतो इलेक्शन लढा, काही वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं नाही महाराष्ट्रात मेसेज चुकीचा जाईल, त्याच्यामुळे आपल्याला सरळ लढायचं नाही, त्याच्यामुळे आम्ही घाबरलो। 100% माझा बाप काढला होता म्हणूनच मी त्या ठिकाणी माझा फॉर्म कायम ठेवला होता आणि त्याचाच परिपाक आज माझ्या निकालात दिसतोय। महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली आणि महायुती मी आशेवर राहिलो, मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडलो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वासघात केला, अंधारात ठेवून मला पाडलं। त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला, मला अंधारात ठेवून त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली। रागात आहे, संतापात आहेत, पण तरी पण त्यांनी असं बोलू नये, कारण ते आमदार राहिलेले आहेत, सिनियर आमदार आहेत, त्यांचे भाऊ पण आमदार आहेत, तेही बोलत आहेत। मला वाटतं हे आमच्या रक्तामध्येच नाही, मी असं कधीच करू शकत नाही। मी सांगेल तर मी सांगून देईल, पण मी असं कधीच करू शकणार नाही। ही आमची संस्कृती माझी नाही, आमच्या पक्षाची पण नाही, मी तुम्हाला सांगतो, माझी अजिबात नाही आहे। पण आता या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे, त्याची कारणं निश्चित शोधली जातील। भारतीय जनता पक्षाच्या सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान केलं, हा एक रोष आहे। गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडे सहकार्य मागितलं, आम्ही त्यांना ते दिलं। आमचं जे मतदान होतं ते आम्ही त्यांच्याकडे आम्ही वळवलं। हे अगदी मी माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करून आम्ही ते मतदान त्यांच्याकडे वळवलं। अजिबात नाही, राऊतांना काय, राऊत तर काही बोलतील, तुमचं काय झालं ते बघा ना। तुमचं एकाला नारळ म्हणजे कोणाचं खातं सुद्धा उघडलं नाही। तुमची मतं बघा, जळगावमध्ये तुम्हाला 5 मतं भेटली, 630 पैकी किती मतं मिळाली? 5 मतं। ते बोलत नाही आणि कोणी काय केलं यांनी काय केलं, मला वाटतं आता त्यांना त्याच्याशिवाय दुसरं काम नाही आहे, ते दुसरं काही बोलू शकत नाही। स्वतःचं एवढं अपयश आहे ते लपवायचं आहे आणि म्हणून यांनी त्याचा हात केला, हा कसा निवडला, त्याला कशी मतं पडली, याशिवाय ते दुसरं काही बोलू शकत नाही। ठीक.